नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, उद्या मोठी एकादशी आहे. तर आपल्याला उद्या काय काय करायचं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिली म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे, घरी गोमूत्र घालायचं आहे. त्याच्यानंतर विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरती किंवा विष्णूंच्या मूर्तीवर, लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा कृष्णाच्या मूर्तीवरती किंवा तुमच्याकडे जर काहीच नसेल तर स्वामींच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करून यथासांग पूजा करायची आहे. त्याच्यानंतर छान रांगोळी घालून छान पूजा मांडायची आहे. उद्या तुळशी वाहण्याला खूप महत्त्व आहे. एक जरी तुळस तुम्ही वाहिली तरी तुम्हाला सहस्र तुळस वाहिल्याचं तुम्हाला फळ मिळतं. आणि उद्या ही तुळस वाहताना तुम्हाला विष्णू नामावली, जी सहस्रनामावली आहे, विष्णू सहस्रनामावली, ती नाम म्हणजे प्रत्येक नाव घेता घेता तुम्हाला तुळस व्हायची आहे. तुमच्याकडे अगदी जर एवढ्या तुळस नसतील तर एक 10 तुळस घ्या, एक तुळस व्हा, परत ती तुमच्या हातात घ्या, दुसरं नाव घ्या आणि परत व्हा. असं करता करता तुम्हाला विष्णू सहस्रनामावली वाचून असं म्हणता म्हणता तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे. तुळस मात्र तुम्ही आजच काढून ठेवा. उद्या तुम्हाला तुळस तोडायची नाही आहे. तुळशीला पाणी किंवा दूध तुम्हाला घालायचं नाही आहे. त्यानंतर उद्या ज्या ताई गोपद्म व्रताला सुरू करणार आहेत त्यांनी उद्या 30+3 अशी रांगोळी काढून गोपद्म व्रताला सुरुवात करायची आहे. उद्या पितरांच्या सेवेला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे उद्या श्रीमद भागवत आपल्याला वाचायचं आहे, नाहीतर श्रवण करायचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 7च्या अगोदर पिंपळाच्या झाडाखाली एक तेलाचा दिवा 2 वातींचा दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितरांसाठी तो लावायचा आहे. त्याच्यानंतर 11 प्रदक्षिणा काढून ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करायचा आहे. आणि घरी येऊन तुम्हाला विष्णू सहस्रनाम आणि पितृपीडा निवारक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एकदा वाचायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो तुम्ही नैवेद्य दाखवाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती एक तुळशीचं पान तुम्हाला नक्की ठेवायचं आहे. असं म्हणतात की देव नैवेद्य ग्रहण करतो, त्यामुळे आपल्याला ते करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसूक्त हे तुम्हाला नक्की वाचायचं आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही गाईला हरभऱ्याची डाळ, गूळ आणि तूप असं सुद्धा खायला घालू शकता. काही जरी नाही मिळालं तरी चारा तरी उद्या नक्की घाला, कारण गोमातेमध्ये 33 कोटी देव असतात. त्यामुळे उद्या गोमातेचं सुद्धा पूजन केलं जातं. उद्या तुम्हाला संध्याकाळी 6:45 ते 7:30 तुळशीपाशी तुपाचा दिवा आणि तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर एक तेलाचा दिवा लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी आपण लावायचा आहे. तर उद्या ही कामे करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्ण उपवासाचं आणि पूर्ण सेवेचं फळ हे 101% उद्या नक्की मिळेल. जेवढी होईल तेवढी उद्या भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची, आपल्या गुरुची जेवढी जमेल तेवढी उद्या आपण सेवा करायची आहे. तर या सगळ्या सेवा आणि सगळी कामे उद्या न चुकता करा, म्हणजे तुम्हाला काहीही दोष लागणार नाही. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.